एकच मिनिट आपल्याला थोडासा इश्यू येतोय फेसबुकवर लाईव्ह जायला. एकच मिनिट. म्युझिक चालत नाही. शेतीविषयक माहिती आता तुमच्या मोबाईलवर. नामांकित कंपन्यांची उत्पादने आणि प्रात्यक्षिके बघा. थेट कंपन्यांशी संपर्क साधा. खास ऑफर्स मिळवा. किसान ॲप डाउनलोड करा. आपण सुरू करू शकतो. या नमस्कार सर्व उपस्थितांना हार्दिक स्वागत. आज फार महत्वाचा विषय आपण निवडलेला आहे, जो आपण विक्री करताना फार मोठा आपल्याला समस्या आहे, ती म्हणजे फळमाशी. आणि ह्या फळमाशीचं वेळीच आपण कसं संरक्षण करू शकतो, नियंत्रण करू शकतो आणि आंब्याचं संरक्षण करू शकतो, त्यासाठी आपण एक महत्वाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप पवार यांना आज आमंत्रित केलं आहे. आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आंब्यासाठी संरक्षण करून 2 पैसे चांगले मिळावेत, हा त्यातला मुख्य उद्देश आहे. मी आता डॉक्टर पवारांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रेझेंटेशन चालू करावं. धन्यवाद. फुल स्क्रीन करा. सर दिसतंय व्यवस्थित? हो, व्यवस्थित दिसतंय. संदीपजी तुम्ही चालू करू शकता. ओके सर, थँक्यू सर. एक 2 मिनिटं घेतो फक्त. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संदीप पवार. मी रिप्रेझेंट करतो बायोरा ऑर्गॅनिक्स जळगावहून आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत आपले केम्पमन बायो ऑर्गॅनिक्स बेंगलुरू, कर्नाटका. तर आजचा विषय मॅनेजमेंट ऑफ फ्रूट फ्लाय इन मँगो. फळमाशीचं जैविकरित्या आपण कसं नियंत्रण करू शकतो त्याविषयी. तर जर फळमाशीचा एकूण विचार करायचा झाला तर मुळात जागतिक दृष्टिकोनातून आणि देश पातळीवर सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. सर, जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर आपल्याला हा विचार करावा लागेल की आंबा महत्वाचा काय आपल्यासाठी आणि त्याच्यावर किडी इतक्या महत्वाच्या का आहेत. तर जगाच्या एकूण उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो आंबा उत्पादनामध्ये.
आणि जागतिक बाजारपेठेत जेवढाही आंबा पिकवला जातो त्याचा एकूण 40% फक्त भारतातर्फे पिकवला जातो किंवा निर्यात केला जातो. जर मागच्या वर्षीचं आपण जर एक्सपोर्ट व्हॅल्यू मँगोचं बघितलं परदेशात, तर जवळपास 400 कोटीच्या आसपास आपण आंबा निर्यात केलाय परदेशात. आणि त्याचं एकूण बाजारपेठेतलं एकूण जे वजन आहे ते जवळपास मला वाटते जवळ 50,000 मेट्रिक टनच्या आसपास आपण निर्यात केला होता. हा झाला जागतिक दृष्टिकोन. त्याचबरोबर जर भारताच्या दृष्टिकोनातून आंब्याचं महत्व पाहायचं असेल तर भारतात जवळपास 1000पेक्षा जास्त जाती आंब्याच्या आहेत. त्यातल्या फक्त काही मोजक्याच जाती आपण कमर्शियली कल्टिवेट करतो, लागवड करतो. जर एकूण फळबागांचा विचार करतात जर आपण बघितलं तर एकूण फळबागांसाठी जे लागवड क्षेत्र भारतात यूज केलं जातं त्याच्यामध्ये केवळ 36% एवढं फक्त आंब्याच्या लागवडीखाली आहे. त्यामुळे जवळपास 36 म्हणजे खूप मोठा पर्सेंटेज आहे. जर टोटल फ्रूट प्रोडक्शन आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आंब्याचं प्रोडक्शन जर कॅल्क्युलेट केलं आपण तर ते जवळपास 22% येतं. जर मेजर राज्य बघितली जे कोणत्या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन होतं तर काही राज्यांची नावं आहेत: उत्तर प्रदेश, आंध्र, कर्नाटका, गुजरात आणि महाराष्ट्र, बिहार इत्यादी राज्य आहेत. मोजक्या काही व्हरायटी बघितला तर त्यातल्या त्यात हापूस, तोतापुरी, बेंगनपल्ली, केसर, नीलम, दशेरी, लंगडा, चौसा, बॉम्बे ग्रीन या काही व्हरायटीज आहेत. हा एकूणच फर्स्ट स्लाइडचा दृष्टिकोन हाच होता की आंब्याचं महत्व काय आहे. कारण की आपल्याला नॅशनल फ्रूट म्हणून पण आंबा ओळखला जातो. त्याचं अर्थकारण आणि लागवडीखालील क्षेत्र बघता फळमाशी नियंत्रण किंवा कीड ही किती महत्वाची आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा फळमाशीची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या नजीकच्या कृषी केंद्राच्या कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागामार्फत कळवली जाते. पण फक्त तेवढ्यापुरतं ते मर्यादित राहत नाही. तर प्रिंट मीडिया ती बऱ्याचदा बातम्या येतात म्हणजे त्या देश पातळीवर असतील किंवा राज्य पातळीवर असतील, फळमाशीची दखल घेतली जाते आणि त्यातल्या त्यात आंब्यासंदर्भात तर नक्कीच घेतली जाते. मग ती त्याचं नियंत्रण म्हणा किंवा त्याच्यामुळे त्याच्या उपद्रवामुळे झालेला अनेक देशांमध्ये बॅन म्हणा, या प्रत्येक अंगाने विचार करता तिची दखल घेणं सर्वांनाच भाग पडलंय. ही काही कारण आहेत. तर मग यावेळेस आपल्याला गरजेचं आहे की फ्रूट फ्लाय म्हणजेच फळमाशी म्हणजे नेमकी काय, ही कीड कोणत्या प्रकारात मोडते. याचा बऱ्याचदा कन्फ्युजन लोकांमध्ये असं होतं की मधमाशी, हनीबी आणि फळमाशी म्हणजे याच्यात काही साम्यता नाही ना, अशा बऱ्याचदा गोंधळात टाकणाऱ्या काही गोष्टी होतात. त्यामुळे फ्रूट फ्लाय ऍक्च्युली टेफ्रिडिड फॅमिली मधली जगातली सर्वात मोठी विध्वंसकारी कीड म्हणून गणली जाते. जास्त करून बागायती फळबागांमध्ये आणि व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये तिच्या प्रादुर्भावाने ग्रस्त झाल्यामुळे बऱ्याच कृषी संस्था आणि इतरही खाजगी एजन्सीजला करोडो रुपये आपल्या संशोधनावर खर्च करावे लागत आहेत तिच्या निर्मूलनासाठी. कारण की फूड सिक्युरिटी ऍक्टनुसार फळ वाचवणं किंवा हे खूप महत्वाचं आहे. जर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट म्हटलं, जर आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या प्रजाती जर बघितल्या तर त्यात बॅक्टोसिरा डोर्सालिस, बॅक्टोसिरा कुकुरबिटी, बॅक्टोसिरा कॅरम्बोला, बॅक्टोसिरा करेक्टा, बॅक्टोसिरा झोनाटा, बॅक्टोसिरा ओली, बॅक्टोसिरा टायरोनी, सेरेटायटिस कॅपिटाटा या काही मोजक्या ज्या मी आता इथे मेन्शन केलं, या मोजक्या जागतिकदृष्ट्या खूप महत्वाच्या किडी आहेत. यापेक्षा पण जास्त आहेत त्यांची लिस्ट. मग या प्रामुख्याने आढळतात तरी कुठे किंवा यांचं वास्तव्य कुठे, ते जर आपण ग्लोबल मॅपवर पाहायचं ठरवलं तर जास्त करून साऊथ ईस्ट एशियन कंट्रीमध्ये भारत,
त्यानंतर चीनचा काही भाग, थायलंड, म्यानमार, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिकेचा काही भाग, युरोपियन कंट्रीजमध्ये काही रिपोर्टेड झालेत, अमेरिका, मेक्सिको इकडे प्रादुर्भाव आहे. जिकडे ट्रॅपचे दिसत आहेत तिथे बायोऑर्गो म्हणजे आमचं सोल्युशन, कंपनीचं सोल्युशन दाखल झालंय. काही ठिकाणी अमेरिका आणि आफ्रिकेत आत्ता ट्रायल सुरू आहेत, पण भारतात आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये बऱ्यापैकी हे सोल्युशन्स फळमाशीच्या निर्मूलनासाठी यूज केली जात आहेत. जे डॉट दिसत आहेत ऍक्च्युली हा वास्तव्य दाखवतोय फळमाशीचं. फ्रूट फ्लाय म्हणजेच फळमाशी याविषयी संक्षिप्त स्वरूपात मगाशी आपण जसं आंब्याच्या बाबतीत बघितलं की जागतिक दृष्टिकोनातून फळमाशीला कसं बघितलं जातं किंवा तिची ओळख काय. तर जर जागतिक दृष्टीवर आपण बघितलं तर या किडीने आपली एक वेगळी ओळख तयार केली. ही विध्वंसकारी आणि मेजर अशी पेस्ट आहे, कीड आहे, जी हॉर्टिकल्चरल क्रॉपवर, फळबागांवर आणि काही वेलवर्गीय पिकांवर म्हणून गणली गेलेली आहे. जगात जवळपास 4000 च्या आसपास हिच्या प्रजाती आहेत. त्यातल्या जवळपास 10% या आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाच्या आहेत. आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या म्हणण्याचं कारण हेच की त्यांचा डायरेक्ट प्रादुर्भाव किंवा अटॅक म्हणता येईल हा ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट जे काही क्रॉप्स आहेत त्यांच्यावर आहेत. म्हणजे मेनली फळबागा या खूप महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्या इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत. तसंच जागतिक दृष्ट्यातनं बऱ्याच कंट्रीजने यांना क्वारंटाईन पेस्ट म्हणून क्वारंटाईन पेस्टचा दर्जा दिला आहे. आता क्वारंटाईन पेस्ट म्हणजे काय, तर क्वारंटाईन पेस्ट म्हणजे या फळमाशीचा प्रादुर्भाव फक्त फळांच्या काढणी पश्चात किंवा काढणीच्या आधी पुरता मर्यादित न राहता फळांची जिथे साठवणूक होते किंवा फळ वाहतुकी दरम्यान एका जागेहून दुसऱ्या जागेच्या मार्केट प्लेसमध्ये घेऊन जाताना किंवा निर्यात करताना अशा ठिकाणी सुद्धा बाजारपेठेमध्ये वाहतुकी दरम्यान सुद्धा हिचा वावर आढळतो. त्यामुळे ही सर्वात धोकादायक गोष्ट असल्यामुळे एका देशातनं निर्यातीच्या वेळेस दुसऱ्या देशात सुद्धा या किडीचा प्रसार होऊ शकतो. म्हणून याला क्वारंटाईन पेस्टचा दर्जा दिला गेला आहे. म्हणून बऱ्याचदा काढणी पश्चात काही भौतिक प्रक्रिया फळांवर केल्या जातात. जर भारतीय दृष्टिकोनातून फळमाशीला बघायचं झालं तर भारतात जवळपास 200च्या आसपास या फळमाशीच्या प्रजाती आढळतात. त्यातल्या त्यात 5 ते 6 या प्रजाती आहेत ज्या डायरेक्टली क्रॉप्सला डॅमेज करतात. त्यामुळे त्या अभ्यासणं खूप गरजेचं आहे. इंडियातल्या ज्या इम्पॉर्टंट फळमाशा आहेत त्यातली काही उदाहरणं मी दिलीत खाली. त्यांचे नाव आहेत बॅक्टोसेरा डोर्सालिस, बॅक्टोसेरा झोनाटा, बॅक्टोसेरा करेक्टा, बॅक्टोसेरा कुकुरबिटी. बॅक्टोसेरा डोर्सालिस, बॅक्टोसेरा झोनाटा आणि करेक्टा या तीन फळमाशा शेती क्षेत्रात किंवा बागायती क्षेत्रात खूप महत्वाच्या मानल्या जातात. कारण की यांचा प्रादुर्भाव फळबागांमध्ये सर्वात जास्त आढळून आला. हा फक्त आंब्यापुरता मर्यादित नाहीये. तर या 3 फळमाशा आंबा, चिकू, कस्टर्ड ऍपल, सीताफळ म्हणता येईल, पेरू अशा 200 पेक्षा जास्त फळांवर यांचा प्रादुर्भाव आढळतो. तसंच वेलवर्गीयसाठी मी मुद्दाम इथे ऍड केलेलं आहे बॅक्टोसेरा कुकुरबिटी. या फळमाशीचा प्रादुर्भाव ऍक्च्युली वेलवर्गीय पिकांवर जास्त होतो, जसे की वॉटरमेलन झालं, टरबूज, खरबूज, कारली, दोडकी किंवा मस्कमेलन म्हणता येईल बाकीच्या. बॅक्टोसेरा डोर्सालिस, झोनाटा आणि करेक्टा
यांना सायंटिफिक कम्युनिटीमध्ये किंवा आपण संशोधन क्षेत्रामध्ये ट्रायंगल म्हणून ओळखतो. ऍक्च्युली या तिघी एकत्रित स्वरूपात बागेवर यांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यातल्या त्यात आंबा पिकावर बॅक्टोसेरिया डोर्सालिस हिचं प्रमाण यांच्या एकूण प्रादुर्भावामध्ये 50% जास्त आहे. करेक्टा हिचा प्रादुर्भाव पेरूमध्ये जास्त आढळतो. जोनाटाचा पीच फ्रूट म्हणून हिची ओळख निर्माण केलेली आहे. एकत्रित जरी यांचा प्रादुर्भाव होत असला तरी पण कोणत्या तरी एका फळमाशीचा जे टक्केवारी असते ती जास्त असते प्रादुर्भावाची. बॅक्टोसेरिया डोर्सालिस ही त्यातल्या त्यात खूप महत्वाची किंवा तिला म्हणता येईल की सर्वात प्रमुख कीड आहे फळमाशांमधली, जी जवळपास 200 पेक्षा जास्त फळांवर आपलं गुजराण करते. त्यातल्या त्यात आंबा त्यातल्या एक उदाहरण आहे. आर्थिकदृष्ट्या आंब्याला जे महत्व आहे त्यामुळे आपण आजचा विषय निवडलाय खरं तर. पण त्या व्यतिरिक्तही तिचा प्रादुर्भाव बऱ्याच फळबागांवर असतो. दापोली विद्यापीठाच्या एका संशोधनाअंती असं कळालं की कोकण पट्ट्यामध्ये डोर्सालिस 50% जास्त हिचं प्रमाण आहे एकूण सर्व फळमाशांच्या पेक्षा प्रादुर्भावामध्ये. आणि सर्वात जास्त होस्ट म्हणून प्लांट म्हणून किंवा यजमान प्लांट म्हणून डोर्सालिसची पसंती ही हापूस आंब्याला आहे. म्हणजे हा पण एक संशोधनाअंती निघालेला निष्कर्ष आहे. बॅक्टोसेरा कुकुरबिटी ची ही होस्ट प्लांट आहेत, हे यजमान प्लांट आहेत. जेवढ्या किंवा वेलवर्गीय हे फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला कळावं म्हणून रिप्रेझेंट करतोय. एवढ्या सर्व याच्यांवर हिचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो. कोणत्याही किडीचं व्यवस्थापन करण्यापूर्वी त्या किडीचा जीवनक्रम समजणं खूप गरजेचं आहे किंवा त्या उपाययोजना संबंधी काम करायचं झाल्यास तिचा एकूण जीवनक्रम कसा आहे आणि कोणत्या स्टेजला कोणत्या अवस्थेला आपण तिला टार्गेट करू शकतो हे बघणं खूप गरजेचं आहे. बॅक्टोसेरिया डोर्सालिस मेल आणि फिमेल नर आणि मादी फळमाशीचं मिलन झाल्यानंतर मादी फळमाशीच्या पोस्टेरियर भागाला मागच्या बाजूला एक नांगीसारखी एक अवयव असतो काट्यासारखा, ज्याला आपण ओव्हिपोजिटर म्हणतो. ओव्हिपोजिटर म्हणजेच अंडनलिका. फलन झाल्यानंतर मादी फळमाशी आपल्या अंडनलिकेच्या साहाय्याने फळाच्या सालीखाली फळाला पंक्चर करून फळाच्या सालीखाली अंडी घालते. ही अंडी पुंजक्यांच्या स्वरूपात असतात. अंडी घातल्यानंतर मिलनानंतरचा हा काळ जवळपास अवस्था 8 ते 12 दिवसानंतर ते अंडी देतात. अंडी ही दिसायला तांदळाच्या आकाराचे असतात. तांदळाचं जे हे असतं त्याप्रमाणे दिसतात, क्रिमिश कलरची. आणि ही सालीच्या खाली पुंजक्यांनी दिली जातात. 100 ते 300 अशा पुंजक्यांनी ही अंडी फळमाशीकडनं दिली जातात. त्यानंतर 1 ते 3 दिवसानंतर या अंड्यातनं अळी बाहेर येते. अळीच्या पण एक जवळपास 3 स्टेजेस येतात खरं तर. फर्स्ट इन्स्टार, सेकंड इन्स्टार आणि थर्ड इन्स्टार या 3 अवस्थांनंतर ती प्युपा कंडिशनला जाते. तर अंड्याची आणि अळीची ही अवस्था आहे ही फळामध्ये. अळीची जी अवस्था आहे ही होरॅसियस फीडर म्हणता येईल किंवा ते फळ कुजवतात आणि खातात आणि त्यामुळे मग फळ सडतं आणि ते गळून पडतं. गळून पडल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर अळी कोशात जाते. कोशातली ही अवस्था आहे ही मातीमध्ये 2 ते 3 सेंटीमीटरवर ही अवस्था असते आणि 10 ते 14 दिवसानंतर या कोशातनं परत नवीन फळमाशी बाहेर येतात. यामध्ये अळी ही अवस्था सर्वात जास्त घातक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की त्याच वेळेस बाहेरून बऱ्याचदा कळत नाही आणि आत अळी
जो गर असतो फळातला तो खाते आणि त्यामुळे फळ गळ होते. अंडी आणि अळी या अवस्थेत आपण कीटकनाशकांची फवारणी किंवा इतर कोणतेही सोल्युशन करू शकत नाही, कारण की फळांवर कीटकनाशक यावेळेस फवारणं म्हणजे कीटकनाशकांचा अंश त्याच्यात जाऊन त्यामुळे बऱ्याचदा बागायतदार याला टाळतात. जर फिजिकल अपीअरन्स आपण बघितला, जर बाहेरून जर आपण बघितलं तर फळ प्रादुर्भाव झालाय याची लक्षणं कशी कळतील, तर बऱ्याचदा फिमेलने पंक्चर केलेली काही स्क्रीनवर तुम्हाला काही पिक्चर्स मी टाकलेत वेगवेगळ्या फळांची. पंक्चर केल्यामुळे काही छेद छेद तुम्हाला दिसत आहेत, ज्याच्या मध्ये काही अळ्या आहेत, ज्या घरावर उपजीविका भागून नंतर फळं सडतात, फळं वेडीवाकडे होतात, फळांच्या बाह्य आवरण तांबड्या कलरचं दिसतं. हा फिजिकल प्रेझन्सने तुम्ही ओळखू शकतात. या नुकसानीचा अंदाज फळबागांमध्ये 30 ते 60% जातो बऱ्याचदा. जर सद्यस्थितीला जर आपण सोल्युशन्स बघितली तर यावर कोणते उपाय आहेत, तर त्यातले मुख्य 3 जर बघितले तर इन्सेक्टिसाइड कीटकनाशकांचा जर आपण वापर केला फळांच्या अवस्थेमध्ये किंवा फळमाशी निर्मूलनासाठी, तर हे खूपच अवघड काम आहे, कारण की त्यामुळे कीटकनाशकांचा अंश हा फळांमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहसा शेतकरी याला पसंती देत नाहीत. त्याचबरोबर कीटकनाशक हे नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझमला पण टार्गेट करतात, जसं की मधमाशी किंवा मित्र कीटक असतात शेतातली, त्यांना पण इन्सेक्टिसाइड हार्मफुल असतात किंवा ह्युमन्सला, माणसांना, प्राण्यांना. तसंच हे खर्चिक आणि लेबर इंटेन्सिव्ह काम आहे. दुसरा उपाय जर आपण बघितला तर मेल ल्युअर्स म्हणजे नरासाठी कामगंध सापळे वापरणं, ही सध्याच्या घडीला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर या उपाययोजनेत नराला आकर्षित केलं जातं आणि त्याला पकडलं जातं. हे पण तसं बघितलं तर लेबर इंटेन्सिव्ह काम आहे, कारण की सध्याचे जे सापळे आहेत किंवा जे सापळे शेतकरी बनवतात ते 15 ते 20 दिवसात खरं तर निकामी होतात क्लायमॅटिक कंडिशननुसार, आणि बऱ्याचदा ते कळत नाहीत की कधी ते निकामी झालेत आणि कधी त्यांचा चेंज करावं, आणि त्यामुळे प्रादुर्भाव अजून जास्त वाढतो. तिसरा उपाय आहे प्रोटीन बेट. प्रोटीन बेट हे मादी फळमाशीला नियंत्रणासाठी वापरलं जातं. ते पण खूपच लेबर इंटेन्सिव्ह आहे. तर बायोलॉजिकल मॅनेजमेंट आपण बघितले तर बायोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये डॉक्टर संदीप यांचं कनेक्शन आय थिंक गेलेलं आहे. आपण 2 मिनिटं वाट बघूया, जॉईन होतील ते. जैविक उपाय जर बघितले याच्यामध्ये मेल ॲनिलेशन टेक्निक आहे. टेक्निक म्हणजे डॉक्टर संदीप, डॉक्टर संदीप यांचं कनेक्शन गेलेलं आहे, डिस्कनेक्ट झालेले आहेत ते. ते पुन्हा जॉईन होत आहेत. आपण सर्वांनी इथेच थांबावे, कोणीही लीव करू नये. खूप महत्वाचा विषय चालू आहे. डॉक्टर संदीप, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हो, हे ऐकू येतंय. हां, तुम्ही पुन्हा एकदा शेअर स्क्रीन करा आणि तुमचा व्हिडिओ तुर्तास बंदच ठेवा. डॉक्टर संदीप? हॅलो? हो. हां. तुम्ही शेअर शेअर स्क्रीन करतोय करा. परत. हां, आणि तुमचा व्हिडिओ बंदच ठेवा.
व्हिडिओ ऑन नका करू, म्हणजे नेटवर्क ऑडिओ व्यवस्थित ऐकायला येईल. चालेल चालेल चालेल. तर जैविक उपायांमध्ये आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. जैविक उपायांमध्ये कामगंध सापळे हा महत्वाचा आहे. कामगंध सापळ्यांमध्ये मादी फळमाशीकडनं काही सेक्स फिरोमोन्स श्रावले जातात, जेणेकरून नर त्याला आकर्षित होतात. ते सिंथेटिक स्वरूपात बाजारपेठेत उपलब्ध असतात. त्यांना यूज करून आपण नर फळमाशीला आकर्षित करण्यासाठी सापळे बनवू शकतो. आणि सापळे बनवल्यानंतर ज्याप्रमाणे मी दाखवलंय, सापळे बनवून पाणी किंवा कीटकनाशक बॉटलमध्ये ठेवून त्यांना ट्रॅप करून आपण किल करू शकतो. ही पद्धत सर्वात जास्त प्रमाणात यूज केली जाते. दुसरी आहे इन्करेज पॅरासिटाइड. हे काही नैसर्गिक शत्रू असतात या किडींचे, जे आपली अंडी फळमाशीच्या अंड्यामध्ये किंवा अळ्यांमध्ये देतात व आपली पुढची पिढी त्यामुळे तयार होते. तिसरा जो आहे स्टेराइल इन्सेक्ट टेक्निक, याला आपण सोप्या भाषेत नर फळमाशीचं वंधत्वकरण म्हणू शकतो. एकतर फळमाशी याला फॅमिली प्लॅनिंग सारखं म्हणता येईल, ज्यामुळे इरेडिएशन करून किंवा केमिकलच्या स्वरूपात लॅबमध्ये नर फळमाशीचं संगोपन केलं जातं, त्याला स्टेराईल केलं जातं, वंधत्व केलं जातं आणि त्याला मोठ्या प्रमाणात जंगलात सोडलं जातं. त्यांची जेव्हा फलन प्रक्रिया मादी माशीबरोबर होते, तेव्हा ती त्याच्यातनं ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन पिढी तयार होत नाही. तर हा एक उपाय आहे. आणि तिसरा म्हणजे एंटोमोपॅथोजेनिक फंगस. ही परजीवी बुरशी असते, जिच्या ट्रीटमेंटने आपण बऱ्यापैकी रोकथाम करू शकतो प्युपा कंडिशन मधल्या प्युपा आणि अडल्ट फळमाशीला. त्यातल्या त्यात मेटारायझम, ॲनिसोप्ली आणि बिवेरिया बासियाना हा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. तर याला आतापर्यंत जे सर्व सोल्युशन्स आहेत, त्याला बऱ्यापैकी नर फळमाशीवर सर्वात जास्त सोल्युशन्सवर भर दिला गेला आहे. पण असं दुसरं कोणतं सोल्युशन आहे का की ज्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणावर फरक पडू शकतो? तर याला एक उत्तर आमच्या कंपनीमार्फत शोधलंय की कायरोमोन बेस्ड सिस्टीम, जी दोघे नर आणि मादी फळमाशींना आपण मारण्यास उपयुक्त सीझनभर येतोय. बायोमिमिक इन ऍक्शन आहे, सस्टेनेबल आहे. आवाज येतोय दीपक सर माझा? हो, येतोय, तुमचा आवाज येतोय. मध्येच सॉरी, ऍक्च्युली सॉरी. तर पूर्ण सीझनभर ऍक्टिव्ह असेल, जो टार्गेट स्पेसिफिक असेल, असं सोल्युशन जे टार्गेट स्पेसिफिक असेल, फक्त फळमाशी व्यतिरिक्त इतर मित्र कीटकांना त्याचं नुकसान नाही होणार, जे कॉस्ट इफेक्टिव्ह असेल, सस्टेनेबल असेल, अशा उपायांची खूप गरज आहे. तर आमचे सोल्युशन्स हे कायरोमोन बेस्ड सोल्युशन्स आहेत, ज्याच्याने जगात पहिल्यांदा मादी फळमाशीच्या नियंत्रणासाठी काही उपाय योजले गेलेले आहेत. तर कायरोमोन्स म्हणजे काय? कायरोमोन्स म्हणजे असे केमिकल्स जे होस्टकडनं रिलीज केले जातात. त्याचं एक उदाहरण बघितलं तर मेडिटेरियन फ्रूट फ्लायकडनं काही केमिकल्स रिलीज केले जातात हवेतनं, आणि जर्मन वॅप्स एक कीटक आहे गांधील माशीसारखा, तो त्या याला आकर्षित होऊन त्याच्यावर अटॅक करतो. याच्यामुळे इमिट करणाऱ्याला जो आपण रिलीज करतो त्याला त्याचं नुकसान पोहोचतंय. या थेअरीचा उपयोग करून आम्ही होस्ट प्लांटचे काही केमिकल्स आणि त्याच्या फूडमधले काही बॅक्टेरिया यांचा उपयोग करून फळमाशी, मादी फळमाशीला आकर्षित करण्यासाठी काही सोल्युशन्स तयार केलेले. तर मादी फळमाशी
लाच टार्गेट का करावं किंवा तिची उपयुक्तता का आपण जर बघितलं तर मादी फळमाशीच अंडी घालते, त्यामुळे किंवा पंक्चर करते, त्यामुळे तिचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे तिला टार्गेट करणं हे नरापेक्षा काही पटीने खूप चांगल्या पद्धतीने आपण फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. जर आपण पकडलं एक फळमाशी आपल्या जीवनकाळात जर 1200 अंडी देत असेल तर एकास एक गुणोत्तर याप्रमाणे त्यातनं 1200 अंड्यांमधनं 600 परत मादी माशी तयार होऊ शकतात पहिल्या जनरेशनमध्ये. दुसऱ्या जनरेशनमध्ये त्या 600 फिमेल्स परत 1200 अंडी देतील, ज्यातल्या परत निम्मे फिमेल्स असतील. हा जर आकडा आपण बघितला तर टोटल फिमेलची संख्या ही फर्स्ट जनरेशनमध्ये 600, नंतर 3,60,000, नंतर 21,60,000, 21,60,00,000 ही जर संख्या बघितलं तर एका फिमेलमुळे या फक्त 5 ते 6 जनरेशनमध्ये प्रचंड प्रमाणात असा या फळमाशीच्या लोकसंख्येचा विस्फोट होतो. त्यामुळे फिमेलला टार्गेट करणं किंवा फिमेलचा प्रादुर्भाव नष्ट करणं ही सर्वात जास्त लॉजिकल आणि सर्वात प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ही फक्त दृश्य स्वरूपात हे मांडलं आहे की एका फिमेलला जर आपण किल केलं तर किती पटीने आपण फळमाशी निर्मूलन करू शकतो. आम्ही फ्रूट क्लीन सिरीज या नावाने फळमाशीचं एकूण वर्तणूक आणि तिचं रासायनिक पर्यावरणशास्त्र याचा अभ्यास करून काही उत्पादनं बाजारपेठेत आणले जी बऱ्यापैकी मी म्हणेल की वैज्ञानिक पातळीवर सोसायटीवर खरी ठरतात. असे प्रोडक्ट जे त्यांच्या लाईफ सायकलमध्ये इंटरफेअर करतात, त्यांच्या जीवनक्रमात इंटरफेअर करतात किंवा त्यांना सप्रेस करतात, ती प्रत्येक सोल्युशन खूप क्रुशियल आहे यांचं फळमाशीचं निर्मूलन करण्यासाठी. त्यात ॲडव्हान्स प्रोटीन बेट आहे. ॲडव्हान्स प्रोटीन बेट हा प्रथिनांनी रिच असा सोर्स आहे, बॅक्टेरियायुक्त आणि प्रथिनयुक्त. याचा मुळात वापर मादी माशीकडनं जेव्हा ती लैंगिक परिपक्वता गेन करते त्यावेळेस तिचा शोध अशा सोर्ससाठी घेतला जातो आणि त्यावेळेस प्रोटीन बेटमध्ये कीटकनाशक मिक्स करून तुम्ही तिला किल करू शकता. दुसरा आहे ॲडव्हान्स मेल लूर, जे नर माशी फळमाशी निर्मूलनासाठी सोल्युशन आहे. आणि तिसरं म्हणजे ॲडव्हान्स फिमेल ट्रॅप, जे फक्त मादी फळमाशीला निर्मूलनासाठी बाजारपेठेत आणलं आहे. तर या प्रत्येक सोल्युशनचा आपण थोडक्यात एक माहिती घेऊया. ॲडव्हान्स मेल ल्यूर सिस्टीम किंवा नर फळमाशींसाठी जे उच्च कार्यक्षमतेचे लूर आहेत जे आता बाजारपेठेत उपलब्ध आहेत, त्यामध्ये बऱ्याचदा प्लायवूडचा तुकडा शेअर केला ॲज अ रिलीज सिस्टीम म्हणून यूज केला जातो. त्याच्या वातावरणातल्या बदलामध्ये किंवा मोठ्या तापमानामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणावर कामगंध रिलीज करतो आणि जेव्हा तापमान कमी होतं त्यावेळेस कामगंध खूप कमी प्रमाणात सोडला जातो. आता तो जर आपण दिवसागणिक जर त्याचं हे बघितलं तर फळमाशीची वर्तणूक बघितली तर सकाळी आणि संध्याकाळी फळमाशा सर्वात जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्याच वेळेस प्लायवूड मधनं रिलीज केलेले कामगंध रसायनं हे तेवढं प्रभावी ठरत नाहीत. आमचा मेल्यूर सिस्टीम मध्ये पॅराफिरोमोन्स हे एकाग्र पद्धतीने रिलीज करण्याची क्षमता आहे. जेल टेक्नॉलॉजीने याला नियंत्रित केली आहे, त्यामुळे कोणत्याही उच्च तापमानाचा किंवा कमी तापमानाचा याच्यावर परिणाम होत नाहीये. तसंच हा पूर्ण सीझनभर ऍक्टिव्ह असतो. जवळपास 60 ते 90 दिवस हा फील्डमध्ये ऍक्टिव्ह असतो. म्हणजे शेतकऱ्यांना परत बदलण्याची गरज यावर पडत नाही. काही मी पिक्चर्स शेअर केली आहेत. मादी फळमाशीसाठीचा आमचा प्रगत सापळा, ज्याला फ्रूट क्लीन FTS म्हणून आम्ही हे करतो, जो कायरोमोन बेस्ड जगातला पहिला मादी फळमाशी सापळा आहे. आत्ताच आपण बघितलं की नरापेक्षा मादी फळमाशीला जर आपण निर्मूलन केलं तर खूप मोठ्या पटीने हा प्रादुर्भाव कमी करू शकतो. त्यामुळे
कायरोमोन फिरोमोन्स हा दोन वेगळे विषय आहेत. त्यामुळे हा पॅराफिरोमोन बेस्ड कामगंध सापळा नाहीये, हे मी आधीच क्लिअर करतोय. यात पण फिमेल अट्रॅक्टंट स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये सोडले जातात वातावरणात. आणि नॅनोफ्लो टेक्नॉलॉजी ही प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या कंपनीने विकसित केली आहे. याचा कालावधी फील्डमध्ये 100 दिवस राहतो. पूर्ण सीझन कव्हर करण्याची याची क्षमता आहे. आणि मादी फळमाशी बरोबरच याचा एक दुसरा फायदा म्हणजे याच्यात नर पण ट्रॅप केले जातात. त्यामुळे हे दुहेरी याचा फायदा आहे. 2 फील्ड स्टडीज मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. एक शिवामोगा कर्नाटका आणि दोड्डाबलपुरा कर्नाटकातलाच या 2 ट्रायल्स आहेत. तिथले आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर केम्पन बायो ऑर्गॅनिक्स त्यांनी कंडक्ट केलेले. त्यातला फर्स्ट फ्रूटवर जो केला होता, जो त्यातल्या एका ट्रायलमध्ये 12 एकरच्या क्षेत्रामध्ये 80% मँगो होता. याआधी 2017 पर्यंत ते मेल ल्युअर्स म्हणजे नर कामगंध सापळे यूज करत होते आणि ते यूज करून पण 30% त्यांना नुकसान सहन करावं लागत होतं. फळांचं एकूण 30 ते 35% डॅमेज होत होतं. 17 ते 20 त्यांनी आपला जो मादी फळमाशी सापळा आहे तो वापरात आणला. त्यानंतर जवळपास फ्रिक्वेंटली पिरियडिकली हा जो डॅमेज आहे हा 1 ते 2% आलेला आहे आता. दुसरा व्हेजिटेबल्सवर दुसरी ट्रायल होती जी 3.5 एकर जमिनीवर घेतली गेली. मेनली ककुंबर, गावा, ब्रिंजल, बीन्स या क्रॉप्सवर ही ट्रायल घेतली गेली होती. तर कुकुंबरचं याआधी त्या फील्डवर 40 ते 50% नुकसान होत होतं फळमाशीमुळे आणि पेरूमध्ये 30 ते 40% होत होतं. तर 2017 पर्यंत या फील्डवर नर कामगंध सापळे यूज करत होते आणि तरी पण नुकसानीची तीव्रता एवढीच होती. 17 ते 20 या कालावधीत मादी फळमाशी सापळे त्यांनी वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर नुकसानीचा जी टक्केवारी आहे ती घसरून ककुंबरमध्ये म्हणजे काकडीच्या क्षेत्रामध्ये 7 ते 10% आली. म्हणजे 40 ते 50% वरनं 7 ते 10% आणि पेरू बागांमध्ये ती 30 ते 40% 5 ते 10% आली. त्या फील्ड ट्रायलचे माझ्याबरोबर शेअर केलेले काही फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर फ्रूटकिन सिरीजला जे ग्वावा म्हणजे पेरूच्या याच्यात जे इन्स्टॉल केलेले होते त्याला एका सीझनमध्ये म्हणजे 3 ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये म्हटलं त्यावेळेस खूप लो पॉप्युलेशन असते. अशा याच्यात पण फ्रिक्वेंटली यूज केल्यानंतर मेल आणि फिमेलची संख्या इथे नोंदवली गेली. प्रत्येक आठवड्याला त्याचे निरीक्षण घेतले गेले इन्स्टॉल केल्यानंतर. आणि हा काढणी म्हणजे फळ धारणेपासून तर काढणीपर्यंतचा आपण ते सोल्युशन्स ठेवले होते. तर हे कुकुरबिटी आणि डोर्सालिस याच्यातले मेल आणि फिमेल ची एकूण संख्या दिलेली आहे. जर मँगो प्लॉटवर आपण इन्स्टॉल करताना या प्रकारे आपण इन्स्टॉल करतो. या इन्स्टॉल करण्यामागचं कारण फळमाशीचा एकूण वर्तणूक बघता त्यानुसार आपण ते इन्स्टॉल करतो. बॅक्टोसेरा डोर्सालिस ही जास्त करून फळबागांमध्येच असते म्हणजे आंब्याच्या झाडावरच असते. त्यामुळे आपण या पद्धतीने इन्स्टॉल करतो. तर वेलवर्गीय पिकांसाठी आपण ते बॉर्डर क्रॉप्स किंवा बॉर्डरवर आपण इन्स्टॉल करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा बॅक्टोसेरा कुकुरबिटी जे ऍक्च्युली याला हानिकारक आहे ती जनरली होस्ट प्लांट म्हणून जी वेलवर्गीय प्लॉटच्या बाहेर असते आणि बाहेरून आत एंट्री करते. त्यामुळेच तिला बाहेरूनच रोखलं गेलं पाहिजे. त्यामुळे कधीही
फिमेलला हे करण्यासाठी किंवा यांचा बिमोड करण्यासाठी ती बॉर्डर क्रॉपवरच ट्रॅप्स इन्स्टॉल केली गेली पाहिजे. हा एकूण त्यांचा वर्तणूक स्टडी करून केलेला हा अभ्यास आहे. काही सोल्युशन्स आहेत जी ओव्हरसीज मध्ये मोठ्या प्रमाणात आता यूज केली जात आहेत. मादी फळमाशी सापळ्याला सर्वात जास्त पसंती आहे, कारण की सर्वात लॉजिकल आणि सर्वात सायंटिफिकली जर आपल्याला फळमाशीचं निर्माण करायचं असेल तर मादी फळमाशीला टार्गेट करणं खूप गरजेचं आहे. मादी फळमाशीचे सापळे आम्ही मलेशिया, इंडोनेशिया, मलेशिया, इंडियामध्ये साऊथमध्ये मिस्टर विजय तार्य, मिस्टर राजेश कोल्लूर, कर्नाटका, आंध्राचा काही भाग, त्याच्यात अवेअरनेस प्रोग्राम सहित आम्ही मादी फळमाशी सापळे इन्स्टॉल करतोय, त्याचे निरीक्षण नोंदवतोय वारंवार. यावर्षी कोकणात आपण काही अवेअरनेस प्रोग्राम घेतले, त्याच्यातले काही फोटोग्राफ्स आहेत. किर्लोक, देवगड, किर्लोस आणि ओरसला मेनली फळमाशी निर्मूलनात मादी माशीचं निर्मूलन किंवा मादी माशीला का टार्गेट केलं जावं आणि त्याबद्दलचं अवेअरनेस, एकूणच सर्वच फळमाशी कीटकांबद्दल याचा अवेअरनेस थ्रू निर्मूलन करणं खूप गरजेचं आहे. आणि हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. तरी सर्वात जास्त आम्ही अभिमानाने सांगू शकतो बायोरा ऑर्गॅनिक्स आणि केम्पन बायो ऑर्गॅनिक्स जगातली पहिली कंपनी आहे जी मादी फळमाशी सापळा कायरोमोन बेस्ड ज्यांनी वापरायला सुरुवात केली आणि जिच्याने फळमाशीच्या नियंत्रणाचा पल्ला आपण खूप मोठ्या प्रमाणात गाठवू शकू अशी आशा आम्ही व्यक्त करतो. थँक्यू. डॉक्टर पवार, येस सर. क्वेश्चन आन्सर हा क्वेश्चन आणि आन्सर वरती पहा, इथे एक प्रश्न आहे Q&A मध्ये. दीपक सर वाचून दाखव ना क्वेश्चन अँड आन्सर. चॅट बॉक्स मध्ये दीपकजी नाही, इथं खाली तुम्हाला Q&A म्हणून एक ऑप्शन आहे खाली रेझंटच्या बाजूला. कुठे? स्टॉप शेअर स्क्रीन आहे ना तुमचं, त्याच्या बाजूला हा तिथे Q&A चा ऑप्शन आहे. ठीक आहे, मी वाचून दाखवतो. फेरोमोनस आणि किरोमोनस यात फरक काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर मुळात हा फरक कळणं खूप गरजेचं आहे. फिरोमोन्स हे पॅराफिरोमोन्स ज्याला म्हणूया आपण, याला कामगंध म्हणतात, जे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कामगंध म्हणजे त्याच प्रजातीतल्या मादीकडनं काही रसायनं सोडली जातात हवेत, ज्याला आकर्षित होऊन मेल तिच्याकडे आकर्षित होतो. तर हे फिरोमोन्स सिंथेटिक दृष्ट्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या फिरोमोनचा वापर करून आपण नराला आकर्षित करतो. नराचा असा समज होतो की तिकडे मादी आहे आणि त्यामुळे तो ट्रॅप होतो. या प्रकारात फक्त आपण नराला ट्रॅप करू शकतो, कारण की मादी कोणत्याही फिरोमोन्स किंवा अशा याला बळी पडत नाही, त्यामुळे तिला पकडणं तसं कठीण आहे. पण मग तिला आपण कसा ट्रॅप करू शकतो, तर कायरोमोन सिस्टीम. कायरोमोन म्हणजे मादी विशिष्ट प्रकारच्या अन्नासाठी म्हणूया किंवा जेव्हा तिला अंडी द्यायची असतात त्यावेळेस विशिष्ट प्रकारच्या केमिकल्सचा सेन्स घेऊन ती त्या फळावर जाते होस्ट प्लांटकडे. त्यामुळे ते काही केमिकल्स आणि काही बॅक्टेरिया किंवा काही खाद्यपदार्थ, प्रथिनं, असं एकूण फॉर्म्युलेशन यूज करून कायरोमोनचं एक सोल्युशन बनवलं जातं. कायरोमोन हा फिरोमोन नाहीये, मी एवढंच म्हणू इच्छितो. म्हणजे हा त्याचा मूलभूत डिफरन्स आहे. वेगळं तंत्रज्ञान आहे. हो, नक्कीच. विद्याधर साहेबांनी हात वर केलाय.
विद्याधर साहेब तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता डायरेक्ट डॉक्टर संदीप यांना. अनम्यूट कराल प्लीज. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुमच्याकडे काही प्रश्न असतील विचारायचे असेल तुम्ही रेज हँड नावाचा ऑप्शन आहे तुम्हाला तिथे तुमच्या मोबाईलवर मध्यभागी दिसेल तिथे रेज हँड नावाचा ऑप्शन आहे. मोर मध्ये गेला तरी तुम्ही बघू शकाल. तर तुम्ही रेज हँड करून प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत सर अर्जुन यांचा प्रश्न आलेला आहे की वेलवर्गीय साठी कोणता बॉर्डर क्रॉपची लागवड करावी. बॉर्डर क्रॉपची लागवड करावी. नाही, बॉर्डर क्रॉप मला वाटतं बॉर्डर क्रॉप हा त्यांनी चुकीच्या अर्थाने घेतला. बॉर्डर क्रॉप म्हणजे आपण त्यांना इन्स्टॉल करताना जे ट्रॅप्स आपण इन्स्टॉल करतो वेलवर्गीय प्लॉट मध्ये ते आपण मध्ये इन्स्टॉल न करता बॉर्डरला जी आपले वेलवर्गीय प्लांट आहेत त्यांना ते ट्रॅप्स लावावेत. याचं कारण आहे की जी वेलवर्गीयांवर सर्वात मोठा प्रादुर्भाव बॅक्टोसेरा कुकुरबिटीचा आहे. कुकुरबिटी ही फळमाशी प्लॉटमध्ये एंट्री करताना शेती क्षेत्रात एंट्री करताना बाहेरून एंट्री करते. त्यामुळे बॉर्डरवर ट्रॅप असतील तर तिची एंट्री रोखली जाते. आंब्यावरील फळमाशीचं तसं नाहीये, ऍक्च्युली आंब्यावरच राहते. त्यामुळे पॅटर्न आपण दाखवला इन्स्टॉलेशनचा ते समजणं पण खूप गरजेचं आहे त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करून. योगेश साहेब तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. येस सर, थँक्यू सर. नमस्कार सर. योगेश सर बोला. मला असं विचारायचं की हे जे किट आपण बनवलेलं आहे ते रिफिल हॅलो, आलं का आवाज सर? पुन्हा एकदा विचारा योगेश साहेब. परत एकदा विचारता प्लीज. हो, येस येस. मी म्हटलं आता हे जे किट आपण बनवलेलं आहे ते परत रिफिल प्रकारे युज केलं जातं का त्याला परत दरवर्षी नवीन किट घ्यायचं? नाही. मादी फळमाशीचा जो सापळा यंत्रणा आपण बनवली आहे तिचा जो वरचा पोर्शन जो दाखवला आहे तो कार्ट्रेज आम्ही म्हणतो. तो कार्ट्रेज 100 दिवसांपर्यंत चालतो. अच्छा सर. सीझन कव्हर करेल. ते कार्ट्रेज नंतर तुम्हाला चेंज करायचं. ट्रॅप हा उच्च प्रतीच्या प्लास्टिकने बनवला त्यामुळे तो 7 ते 8 वर्ष कसंही टिकेल. आणि सर त्याचे इकॉनॉमिक कॉस्टिंग कसं होऊ शकतं सर? म्हणजे एकरी साधारण. हॅलो, हा, इकॉनॉमिकली कॉस्टिंग कसं म्हणजे शेतकऱ्याला परवडतंय कसं त्या हिशोबाने? आम्ही टेक्नॉलॉजीचा विचार करता जर मादी फळमाशीला टार्गेट करायचं ठरलं तर ही प्रॅक्टिस तशी खूप नवी आहे, टेक्नॉलॉजी नवी आहे. त्यामुळे इकॉनॉमिकल पेक्षा आपण जर खूप मोठ्या दृष्टिकोनात निर्मूलनाचा सातत्यपूर्व जर याचा युज केला तर कदाचित मादी फळमाशी जर आपण निर्मूलन केलं तर कदाचित बरेच वर्ष आधी काही वर्षातच तुम्ही निर्मूलन करू शकता. मला वाटतं तो टाइम आपला वाचेल. आपण आत्ताच जर इकॉनॉमिकल केलं तर व्याप्ती जर बघितली माझ्या मते ती कॉस्ट इफेक्टिव्ह हा प्रश्न येणार नाही खरं तर. ओके सर, नो प्रॉब्लेम. इकॉनॉमिकल केलाय जर मार्केटमध्ये जर पहिल्यांदाच हा लॉन्च आपण मला माझ्या कॉन्टॅक्टवर हे करू शकतात. सरांचा नंबर शेअर करणारच आहोत सगळ्यात शेवटी स्लाइडवर. येस सर, येस सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. धनंजय साहेब तुम्ही प्रश्न विचारू शकता. धनंजय साहेब आहात? धनंजय साहेब तुम्ही हात वर केलेला आहे आणि तुमचा अनम्यूट सुद्धा झालेला आहे तर तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. हो, येतोय. बोला साहेब, बोला. बोला साहेब, आवाज येतोय तुमचा. हो बोला. माझा आवाज येतोय? येतोय धनंजय साहेब, आवाज येतोय तुमचा. बोला. हा, नमस्कार संदीप साहेब. मी ऍक्च्युअली फिरोमोन्स आणि किरोमोन्स बद्दल प्रश्न विचारला होता आपल्याला. हा, धनंजयजी बोला. जी, म्हणजे व्हॉट आय अंडरस्टँड इज बेसिकली म्हणजे
होस्टचे जे मेटाबॉलिक प्रोडक्ट्स असतात त्याचे फिंगरप्रिंट्स म्हणून युज करून हे जे अॅनिमल्स आहेत म्हणजे हे जे माशा जे तुम्ही आता सांगितलं त्या बरोबर. होस्टला करण्यासाठी बरोबर. युज करतात दे आर फिरोमोन्स. बरोबर आता sir, माझा बरोबर. प्रश्न असा आहे की स्पेसिफिक होस्ट जे आहे त्याचा किरोमोन्सचे स्पेसिफिक मेटाबॉलिक जे प्रोडक्ट्स आहेत ते वेगवेगळे असणार ना. आंब्याचे आणि कस्टर्ड ऍपलचे वेगवेगळे असणार. मग तुमचे जे किरोमोन्स आहेत ते जेनेरिक आहेत का होस्ट स्पेसिफिक आहेत? हे जेनेरिक आहेत. हो स्पेसिफिक म्हणजे ऍक्च्युली खूप जास्त म्हणजे हे कॉकटेल आहे खऱ्या अर्थात. अच्छा. जेणेकरून नाही तुम्ही त्याचं कारण generic असं आहे की ठेवायचं आता माझ्या अगोदर जो प्रश्न विचारला गेला तो कॉस्ट इफेक्टिव्हनेस बद्दल विचारला गेला. जर हो. होस्ट स्पेसिफिसिटी असेल तर मग दॅट विल नॉट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. इनफॅक्ट प्रत्येक पिकाला वेगवेगळं वापरावं लागेल आपल्याला. नाही तसं नाही आहे. फळवर्ग ऍक्च्युली ह्या फळवर्ग आणि वेलवर्गासाठी फिमेलला टार्गेट करण्यासाठी हे एकच कॉकटेल आहे ज्याच्यात मॅक्झिमम अच्छा. ट्राय केलेला आहे की तो पूल ऑफ कायरोमोन्स ऍक्च्युली. तर मग अच्छा. त्याच्यासाठी खूप वेगळ्या कॅटेगराईज करणं आणि मग वेगळे हे करणं मला नाही वाटत ते योग्य आहे. अच्छा. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बिकॉज इट इज जेनरिक ते बऱ्याचशा म्हणजे क्रॉस सेक्शन ऑफ दी म्हणजे फ्रुट्स ट्रीज वर वापरलं जाऊ शकतं. सर्वच फळांवर आणि वेलवर्गांवर पण. ओके. मी मादी फळमाशीच्या निर्मूलनाविषयी बोलतोय सर. येस मला कळालं. त्यामुळे वेलवर्गीय आणि फळ येस. थँक्यू. बनवणार नाही माझी टेबल. हे संदीप साहेब आपले विजित म्हणून आहे तिथे. हो ओके. विजित. बायोग्रेजचेच बंगळुरूचे they want to understand what is the questions, what to do now. Can No, you please? Vijay, let us not discuss. Let us satisfy the farmers. That Yes, is right. internal. Don't disturb. दादाजी. No, he just want to ask, Aika, just want to understand the question. let us satisfy the farmer who are participant. now. Right. Okay. विद्याधर जोशी. विद्याधर जोशी सर, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा सर, मी ऍक्च्युली सर मला त्यांनी 10 ट्रॅप पाठवलेले आहेत ऑलरेडी. मी देवगडला आहे. मी आंब्याचा फार्मर आहे आणि मी आता ते लावलेत माझ्या फार्म मध्ये आणि त्याच्यात माशा कॅच व्हायला लागल्या आहेत. आता फक्त त्यात फिमेल मेल मला ओळखता येत नाहीये, एवढाच विषय आहे फक्त. जोशी सर, विद्याधरजी. हा बोला सर. जोशी सर नमस्कार. नमस्कार. आपण विद्याधर जोशी आंबा व्यापारी आहेत, स्वतः शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत मित्रांनो. विद्याधर जोशी साहेब आणि अजित गोगटे साहेब हे पहिले देवगड कोकणातले हे 2 जण आहेत ज्यांनी मादी माशी सापळे ऍक्च्युली प्लॉट लावलाय आणि आमचा इंटरेस्ट होता हापूसवर त्यांनी लावावा, त्यांनी घ्यावं हा त्यांचा इंटरेस्ट होता. मादी फळमाशी सापळे लावल्यानंतर मादी कशी ओळखायची किंवा मादी कशी कॅच झालीये, तर मादीच्या मागे पोस्टेरियर भागाला खाली अंडनलिका असते. म्हणजे जे आपण काट्याच्या सारखं आपल्याला दिसतो ती अंडनलिका असते. हा एक मोठा डिस्टिंक्ट मला वाटतं की चेंज मेल आणि फिमेल मध्ये आहे. ती अंडनलिका तुम्हाला दिसेल व्हिज्युअली. हा सर, ऍक्च्युली काय होतं माहितीये का, ते कार्ट्रेज जे खाली गळत राहतो ना त्या येलो बॉल वरून, हो, आणि खाली साचतं आणि त्याच्यात त्या माशा अशा 1-2 ह्या झाल्या आहेत, म्हणजे त्या पूर्ण बुडून गेल्या आहेत त्याच्यात. त्यामुळे मला ते दिसत नाहीये त्याचं एक्झॅक्टली. नाही आपण बरोबर आहे सर. आपण तो खालचा बल्ब काढून डिसमॅन्टल करून त्याला पाहू शकता. जोशी सर आपण मला पिक्चर्स पण पाठवा खरं तर, आणि आपण तर डिस्कस करतोच. म्हणजे जे पण काही प्रॉब्लेम्स आले फील्डवर पाठवा. ते कॅच होत आहेत हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की त्याच्याने सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतात.
हे म्हणायचंय का, सांगायचं होतं का तुम्हाला? फिमेल मध्ये हा जो मागचा हा जो पोर्शन आहे फिमेल मध्ये, इकडे हा या हा साईडला हा हा बघ. हा मागचा ओवी पोझिशन आहे, ओवी पोझिटर अंडलिका म्हणतो, अच्छा. खालचा जो काटेदार आहे, हा हा जिच्याने ती अंडी घालते उजव्या साईडला तुम्ही बघितलं तर. बरोबर. ऍक्च्युली हा व्हिजिबली तुम्ही त्याला आयडेंटिफाय करू शकतात मेल आणि फिमेलला. तर त्यामुळे असं मी ट्राय करेन catch त्यांना होतायत. क्रॉप करून जरा बघेन मी त्यांना. नक्की सर, मला प्लीज फोटोग्राफ पण पाठवा आणि आपण तर म्हणजे कॉन्टॅक्ट करतोच नेहमी ते. विद्याधर जोशी, तुम्ही अभ्यासू शेतकरी आहात? हा आहे, थोडाफार आहे. नाही, मी तुम्हाला भेटलेलो आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची नजर चांगली आहे, तुम्ही नक्की ओळखाल. बर बर बर. हो नक्की सर, नक्की. सर चालेल. एक शेखरजी आहेत, शेखरजी विचारू शकता तुम्ही. याच्यामध्ये किती एकरेजला किती ट्रॅप्स लावावे लागतात फिमेलच्या ट्रॅपचे? 8 ते 10 हे प्रमाण आहे आम्ही रिकमेंड केलेलं, आपण शिफारस केल्यानुसार. पण त्याआधी आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही आधी निरीक्षण पण घ्या प्लॉटमध्ये, आपल्या फळबागेत आधी निरीक्षण घ्या, काही सापळे लावून. फळांची संख्या किती आहे, प्रादुर्भाव किती आहे. मार्च, एप्रिल, मे, जून हा ऍक्च्युली हा पीक पिरियड आहे, हा सर्वात मोठा पीक पिरियड आहे फळमाशीचा प्रादुर्भावाचा. त्यामुळे अशा वेळेस आपण लावणं गरजेचं आहे. पण त्यासाठी 2, 3 किंवा 4 हा आपण सर्वेक्षणासाठी म्हणतो, मी सर्वेक्षणासाठी आधी लावा, किती कॅच होत आहे त्या आधी बघा. त्यानंतर एक पूर्ण प्लॉट मध्ये 8 ते 10 एका एकर मध्ये हे रेकमेंडेड ट्रॅप्स आहेत. शेखर विचारे. हो, नमस्कार सर. अहो, त्यांनी जे दाखवलंय तर 4 झाडामध्ये 1 किंवा 6 झाडामध्ये 1 असं त्यांनी दाखवलंय ना मगाशी. मग त्याची पोझिशन जी आहे ती कळली नाही, टॉप, मिडिल और बॉटम? नाही, तुमची फांदी जी आहे त्या खालच्या फांदीला तो अडकवायचा आहे. सर, खालच्या फांदीला जमिनीपासून 4 ते 5 फुटांवर या प्रकारचे सापळे लावावेत. तुमच्या खांद्याला लागायला पाहिजे ती ट्रॅप. हो म्हणजे ओके, आय विल ट्राय फॉर सम प्रकाश सर म्हणतात ते योग्य आहे. बिलकुल, आय विल डेफिनेटली ट्राय. ओके, थँक्यू. सर ऋषिकेश यांचा एक प्रश्न आहे की, म्हणजे तो माइट बी सगळ्यांनाच असेल तो प्रश्न, बऱ्याच जणांना, की MRP काय असेल ट्रॅपची, ट्रॅप आणि कार्ट्रिजची? याची MRP या प्लॅटफॉर्मवर शेअर जर प्रकाशजी शेअर करू शकतो मी. काय आहे, लोकांना माहिती घ्यायला हरकत नाही, विकत घेणे न घेणे त्यांचा विषय. हा ठीक आहे. जर मेल ल्युअर्स म्हणाले तुम्ही, म्हणजे नर फळमाशी सापळा, ज्याची रिलीजिंग टेक्नॉलॉजी ही आत्ताच्या जे प्लायवूडची यूज करतात त्यापेक्षा खूप वेगळी आणि पूर्ण सीझनभर आहे. त्याची फक्त ल्युअरची किंमत 90 रुपये. हा नर फळमाशी संदर्भात. मादी फळमाशी संदर्भात बोलायचं झालं तर मादी फळमाशीचा सापळा ची MRP ही 300 रुपये आहे आणि त्याचं कार्ट्रेज हे 175 रुपयाला येतं. आणि याचा जो फील्डचा ऍक्टिव्ह पिरियड आहे हा जवळपास 3 महिन्यांचा आहे. मी म्हणतो की 100 दिवसांचा आहे. आणि मादी माशी कॅच करणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकतात. फ्रिक्वेंट काही वर्षांच्या अनुभवानंतर कदाचित तुम्हाला फारसे सोल्युशन्स यूज करावे लागणार नाहीत. आणि मार्केटमध्ये सध्या तरी मादी फळमाशीच्या यांना जास्त मागणी आहे. नाही डॉक्टर पवार, बरं सर, विषय असा आहे की शेतकऱ्यांनी जोपर्यंत स्वतःहून ते वापरून बघणार नाहीत तोपर्यंत त्यांचा विश्वास बसणार नाही. हो नक्की. त्यामुळं माझी विनंती अशी असेल की तुम्ही एका एकरामध्ये जर ट्रॅप लावू शकलात आणि जर पाहू शकलात या वर्षी, त्यावेळी पुढच्या वर्षी तुम्हाला हा प्रयोग करावा लागणार नाही का? सर, देवगडला आणि मी वेंगुर्ल्याला स्वतः मी ट्राय केले आहेत. नर फळमाशी सापळ्याच्या, मादी फळमाशी सापळ्याच्या आत्ताच आपण विद्याधर जोशी सरांचा प्रगत शेतकरी देवगडचे, त्यांच्या याच्यात प्लॉटला आपण इन्स्टॉल केलेले आहेत. तसंच सर्वांना विनंती की तुम्ही यावर्षी ट्रायल करून बघा आणि पुढच्या वर्षी तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही.
अजित गोगटे साहेबांकडे पण आपण देवगडचे माजी आमदार यांच्याकडे पण इन्स्टॉल केलेत आणि हे सोल्युशन्स दक्षिण भारतात मागच्या 4-5 वर्षात रुटीनली यूज केले जातात. ओव्हरसीज मध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो. पण हो, तुम्ही स्वतः यूज करा आणि खात्री करा. त्यात जे प्रकाश सरांनी म्हटलं ते योग्य आहे. त्यामुळे तसे महाराष्ट्रात जसे जोशी सरांनी आता सांगितलं, विद्याधर जोशी सरांनी, आम्ही स्वतः पण मॉनिटर करतोच आहे, ट्रायल घेतोय. योगेश साहेबांनी पुन्हा एकदा हे केलेलं आहे, हातवर केलेलं आहे. योगेश साहेब बोला. हो हो, आवाज येतोय का सर? हो येतोय ना, बोला. हा सर, आता माझ्या लक्षात आलं सर आपला परिचय द्या जरा. मी योगेश शांताराम साळवी, पुण्यामध्ये राहणार आहे आणि माझी बारामती तालुक्यामध्ये शेती आहे, फळबागाच आहे, पेरूची. तर थोडक्यात मला असं लक्षात आलं, सर म्हटले पवार सर, की ते जेनरिक आहे, तर जे हार्मोन्स रिलीज होतात त्यांनी मेल्स अट्रॅक्ट होतात, म्हणजे ते कुठल्याही फळबागेत लावलं तरी ते होणारच काम. फिमेल जे आहेत त्यांना काही स्पेसिफिक फळ आवडत असतील, जसं मला गुलाबजाम आवडतो, श्रीखंड आवडत नाही, ती विशिष्ट प्रकारची माशी तिकडे जाणार, पण त्या ट्रॅप मध्ये अडकणारच कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे ते जेनरिक आहे, तर त्यामुळे ते बरं, मला पटलं ते सर. आणि हा पण खूपच याच्या कायरोमोन्स ऍक्च्युली तेवढा मर्यादित नाहीये. म्हणजे मी खूपच त्यांना अन्न म्हणतोय, पण त्यात ओव्हिपोजिटर सबस्ट्रेट आले, त्यात लागणाऱ्या खूपच जर ते कायरोमोन्स जे काही केमिकल्स आहेत, सेमिओ केमिकल्स, ओव्हिपोजिटर किंवा त्यांचं वर्तणूक म्हणा, त्याची आणि मादी माशीला पकडणं इतकं सोपं नाहीये. मादी माशी ओव्हिपोजिशन साठी, अंडी घालण्यासाठी खूप स्पेसिफिक असते खरं तर. म्हणजे बॅक्टेरियापासनं तिचं प्रेझेन्स, कोणता बॅक्टेरिया किंवा कोणता प्रथिन किंवा कोणते कार्बोदक, त्याच्यानंतर होलाटाईल्स कोणते असतात, हे खूपच वेगळ्या याच्यावर आहे. तर टेक्निकल याच्याने मी खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. हो सर. येस, थँक्यू सर, नो प्रॉब्लेम. धन्यवाद धन्यवाद. वेलकम सर, वेलकम सर. आता काही प्रश्न असतील तर आपण इथून इथे थांब. नाही आहेत आता प्रश्न, नाही आहेत काही. डॉक्टर संदीप पवार, तुमच्या शास्त्रीय दृष्ट्या प्रेझेंटेशन करण्याचा जो आज तुमचा सहभाग आहे, तो नक्कीच या नवीन पिढीला आणि जुन्या पिढीला महत्वाचा आहे. आणि शेतकऱ्यांचा एक विषय असा असतो, जोपर्यंत ते स्वतः अनुभव घेणार नाहीत तोपर्यंत त्यांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे माझा विनंती आहे की आपण प्रयोग करा आणि फायदा घ्या. धन्यवाद. हॅलो हॅलो, हा बोला ना. धन्यवाद. एक मिनिट. मी सर्वात आधी प्रकाश कुलकर्णी सरांचं आणि किसानच्या टीमचं, कृषीबोध आणि दोघांचं आभार मानतो, ज्यांनी हा प्लॅटफॉर्म मला शेअर करू दिला आणि इंटरॅक्शनची संधी दिली. हे नवीन सोल्युशन शास्त्रीय दृष्टिकोनातनं ट्रायल झाले आहेत, पण तरी पुढच्या माहितीसाठी तुम्ही मला कधीही संपर्क साधा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. डॉक्टर पवार साहेब धन्यवाद, उत्कृष्ट माहिती दिली तुम्ही आज. सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की समोर तुमच्या डॉक्टर संदीप पवार यांचा नंबर डिस्प्लेवर आलेला आहे, तो नोट करून ठेवा. मोबाईल नंबर आहे 9960878720. तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता डायरेक्ट. थँक्यू. येस, थँक्यू सर. थँक्यू सो मच. शेतीविषयक माहिती आता तुमच्या मोबाईलवर. नामांकित कंपन्यांची उत्पादने आणि प्रात्यक्षिके बघा. थेट कंपन्यांशी संपर्क साधा. खास ऑफर्स मिळवा. किसान ॲप डाउनलोड करा.